मित्रांनो, तुम्हाला जर हे शोधायचं असेल की तुमच्या गावामध्ये किंवा तुम्ही एखाद्या शहरामध्ये किंवा एखाद्या एरियामध्ये जर प्रॉपर्टी घेत असाल आणि त्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा माहिती हवी असते की या प्रॉपर्टीच्या संदर्भात इतर कोणते दस्त एक्झिक्यूट झालेत का, याची खात्री आपल्याला नसते. मग याचा जर तुम्हाला शोध घ्यायचा असेल तर तो तुम्ही कसा घ्याल हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला IGR महाराष्ट्र ही जी महाराष्ट्र राज्याची नोंदणी व मुद्रांक विभाग जो आहे त्यांची जी वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची. ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर या वेबसाईटवरती तुम्ही जेव्हा याल तेव्हा एक पॉपअप तुम्हाला दिसेल. हा पॉपअप तुम्हाला क्लोज करायचा आहे आणि क्लोज केल्याच्या नंतर थोडंसं स्क्रोल डाऊन जर तुम्ही केलं तर तुम्हाला इथे तुम्हाला अभिलेख व भरणा हा एक पॅनल दिसेल. या पॅनलमध्ये ई शोध नावाची एक लिंक आहे. या लिंकवरती ई शोध 2.1 या लेबलवरती क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही ई सर्च या वेबसाईटवरती रिडायरेक्ट व्हाल. इथे रिडायरेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला या फॉर्मवरती जे काही इनपुट्स आहेत ते इनपुट द्यायचे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पाहायचं आहे की 2025 साली पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये जर या गावामध्ये कोणता दस्त एक्झिक्यूट झालाय का हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण पाहूयात वाघोली आणि आव्हाळवाडी हे उदाहरण आपण इथे घेऊयात. ओके. त्यानंतर तुम्हाला आर्टिकलमध्ये ज्या प्रकारचे दस्त तुम्हाला पाहिजे आहेत त्या दस्ताचा प्रकार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला इथे DAPA हा ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल, विकसन करारनामा, तर तो ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट कराल. आणि इथे जर तुमच्याकडे CTS नंबर, सर्वे नंबर किंवा वर्ष यापैकी जी कोणती माहिती अवेलेबल असेल ती माहिती तुम्ही इथे टाकाल. उदाहरण दाखल मी इथे वर्ष 2025 टाकत आहे आणि हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा ॲज इट इज तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि सर्च या बटनवरती क्लिक करायचं. तुम्ही जेव्हा सर्चवरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला इथे रेकॉर्ड डिटेल्समध्ये त्या गावामध्ये 2025 साली विकसन करारनाम्याचे जेवढे काही दस्त रजिस्टर झालेले आहेत त्या दस्तांची सूची तुम्हाला इथे दिसेल. हे तुम्ही पाहू शकता स्क्रोल डाऊन कराल तसं. आणि तुम्ही जेव्हा बॉटम ऑफ द पेजला याल तेव्हा हे पहा, पेज नंबर 1, पेज नंबर 2, जेवढे जास्त दस्त असतील तेवढे पेजेस तुम्हाला इथे दिसतील आणि तुम्ही त्या दस्तांच्या इंडेक्स 2 देखील या सूची क्रमांक 2 ऑप्शनवरती क्लिक करून पाहू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एखाद्या डॉक्युमेंटचा एखाद्या एरियामध्ये सर्च कसा घ्यायचा हे दाखवण्याचा हेतू होता. या व्हिडिओमध्ये दाखवलेलं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला आवडलं का ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, तो व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.